आत्मा जन्माला कुणी घातलं? तुम्हाला जन्मानं देवाने तुम्हाला जन्माला घातलं. आणि बायबल काय सांगतं माहिती का? या जगात तुम्ही उपरी आणि प्रवासी, म्हणजे तुमचा आत्मा प्रवास करत होता, त्याचा प्रवास संपला, त्या आत्म्याला काढलं. आता हा आत्मा विसाव्यासाठी, हा आत्मा जिथं देवानं त्याची नियुक्ती केली तिथंच त्याला परत जावं लागणार आहे. कुठं जावं लागणार आहे? बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून येईल, त्यास मेलेले पहिल्यांदा उठतील. मग कोण मेलेले पहिल्यांदा उठतील म्हणजे नेमकं काय? तुमचं शरीर तर तिथं संपलं, खाल्लं किड्या मुंग्यानं, मग उठणार कोण? तुमच्या शरीराची तर आणि सगळी राख झालेली, मग उठणार कोण? हे जे आत्मे, माझा आत्मा मनोज तेलोरे मेल्यावर मनोज तेलोरेचा आत्मा कुठं जातो? वाचूया इयोबाचं पुस्तक 10 अध्याय 21 वचन. जर ही गोष्ट तुम्हाला समजली तर मला नाही वाटत की येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये या भूतांविषयीची भीती तुम्हाला कधीच वाटणार नाही, कारण तुम्ही एक प्रबळ व्यक्ती बनणार आहे. कुठं जातो मेलेल्या व्यक्तीचा आत्मा? वाचूया इयोबाचं पुस्तक 10 अध्याय 21 वचन. मग जेथून परत येणे नाही, जेथून परत येणं नाही, अशा अंधाराच्या मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन जेथे काळोख निबिड अंधकार आहे, अशा मृत्यू छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन, तिथला प्रकाश अंधकारच होय. एकदा मेल्यावर योग काय म्हणतो? परत एकदा वाच पहिला भाग. मग जेथून परत येणे नाही, जेथून परत येणं नाही. मग मेल्यावर आत्मा तिथे गेल्यावर परत येणं नाहीच ना. बायबल मध्ये दिलंय ते, मी म्हणाले नाही सांगत. एकदा मी मेलो, माझा आत्मा गेला, योग म्हणतो तिथून माझा आत्मा परत येऊ शकत नाही. जर तुमचा शास्त्रावरती विश्वास आहे, मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इथं असं लिहिलं त्याचा आत्मा परत येऊ शकत नाही, मग तो आत्मा फिरला कसा काय? अतृप्त आत्मा कसा फिरायला लागलेला आहे? कसं तुम्ही म्हणता अमक्याचा व्यक्तीचा आत्मा त्याला लागलेला आहे? मग कोणता आत्मा? आता तेही समजून घ्यायला पाहिजे. मग उत्तर तर शोधलं पाहिजे, हा नाही तर दुसरा कोणतरी आहे, हे नाही तर दुसरं कोणतरी आहे, आणि त्याला तुम्ही ओळखलं, मग तुमच्याकडे प्रॉब्लेम राहणार नाही, मग तुमच्याकडे समस्या राहणार नाही, मग तुमच्याकडे भीती राहणार नाही. मग तुम्ही कोण आहात आणि तुमचं जीवन कशा पद्धतीने त्याला तुम्ही तोंड देऊ शकता, कसं तुमच्या भीतीमधनं तुम्ही बाहेर पडू शकता, हे तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे.